न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। जिल्ह्यातील सर्वात मोठा स्ट्रफ ग्राउंड उभारून अनिल काळमेघ यांनी नवा आदर्श निर्माण केला। खासदार श्यामकुमार बर्वे येरला येथे जिल्ह्यातील सर्वात मोठे स्ट्रफ ग्राउंडचा लोकार्पण सोहळा मोठ्या हर्षोल्लास साजरा करण्यात आला। येरला येथे गावातील खेळाडू युवकांच्या आग्रहास्तव येरला गावचे सरपंच अनिल काळमेघ आणि उपसरपंच राजेंद्रजी अखंड यांच्या अथक प्रयत्नातून जिल्ह्यातील सर्वात मोठे 10,000 चौरस जागेत स्ट्रफ ग्राउंडचे स्वप्न साकारण्यात आले। हेच सरपंच अनिल काळमेघ आणि उपसरपंच राजेंद्रजी अखंड यांनी दाखवून दिले आहे। या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून रामटेक निर्वाचन क्षेत्राचे खासदार श्यामकुमार बर्वे, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष कुमारी कुंदाताई राऊत, अश्विनजीबाई अध्यक्ष नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटी, प्रीतीताई अखंड माजी सदस्य पंचायत समिती नागपूर अनुजाताई महाजन हे मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते। यावेळी राज्यस्तरावरील आणि राष्ट्रीय स्तरावरील काही खेळाडूंचा खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या स्ट्रफ ग्राउंडच्या विषयी माहिती देत असताना सरपंच अनिल काळमेघ भावनावश झालेत, परंतु त्यासाठी एका चांगल्या ग्राउंडची आवश्यकता होती। यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे खासदार श्यामकुमार बर्वे यांनी आपले विचार व्यक्त करताना येरला ग्रामपंचायतचे सरपंच अनिल काळमेघ यांचे कौतुक केले। ते पुढे म्हणाले की अनिल काळमेघ यांचे कार्य हे इतर ग्रामपंचायतींना प्रेरणा देणारे कार्य आहे। यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष कुमारी कुंदाताई राऊत यांनी याप्रसंगी मार्गदर्शन करीत असताना सरपंचांवर करण्यात आलेल्या खोट्या आरोपांचा खरपूस समाचार घेतला। यावेळी त्या म्हणाल्या की निव्वळ विरोधाला विरोध न करता गावाच्या विकासासाठी झटणाऱ्या अनिल काळमेघ सारख्या सरपंचांच्या नेहमीच पाठीशी खंबीरपणे उभे राहू। या स्ट्रफ ग्राउंड निर्मितीच्या वेळी विरोधकांनी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सरपंचांना आपल्या पक्षात घेण्यासाठी जे कारस्थाने केली त्याविषयी त्यांनी आपला निषेध व्यक्त केला। अंकुश भडांगे राष्ट्रीय खेळाडू फुटबॉल, महेश गहिरवार बास्केटबॉल, मनीष रामटेके राष्ट्रीय खेळाडू क्रिकेट, नितीन कानडे राष्ट्रीय खेळाडू व्हॉलीबॉल, डॅनियल नॅथियल सॉफ्टबॉल यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला। तसेच मैदान तयार करण्यासाठी ज्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले अशा सर्व युवक खेळाडूंचा ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला। त्यासोबतच गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री भगवानजी मिसाळ, शिवदासजी चेके, बाबूलाल कावळे, मोरेश्वरजी भोयर, जयंता काळमेघ, प्रज्वल बोडे, प्रणय मानकर, विनीत बोडे, कुणाल पेठे कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रमोद मिसाळ यांनी केले। नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट। ग्रामपंचायतद्वारे एवढा मोठा ग्राउंड 10,000 स्क्वेअर फीटचा बनवला आहे आणि विदर्भात हा पहिला ग्राउंड आहे मुलांना खेळण्यासाठी। काय सांगाल? मी तर ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच आणि सगळ्या ग्रामपंचायत सदस्यांचं अभिनंदन करेन की विदर्भामध्ये टर्फ ग्राउंड 10,000 स्क्वेअर फीटचं आहे नाही आणि त्यांनी ते ग्रामीण भागामध्ये करून दाखवलं, तर मी सर्वात प्रथम त्यांचे सर्वांचे अभिनंदन करते। पण हे ग्राउंड करत असताना त्यांना इतका त्रास दिला, जे सत्तेमध्ये असणारे, महाराष्ट्रामध्ये असणारे सत्तेमध्ये त्यांचे जे कार्यकर्ते या गावामध्ये राहणारे आहेत त्यांनी इतका त्रास दिला की सरपंच साहेबावर या ग्राउंडसाठी खोटा अट्रॉसिटीचा गुन्हा सुद्धा दाखल केलेला होता। पण आमचे लोक ताकदीने या ग्राउंडसाठी परिश्रम करत राहिले आणि आज त्या भव्य ग्राउंडचं उद्घाटन माननीय माजी मंत्री सुनीलजी केदार साहेब आणि रामटेक लोकसभेचे खासदार श्यामकुमारजी बर्वे साहेबांच्या शुभ हस्ते हा तर्फे आज क्रिकेट स्टेडियमच्या उद्घाटन आपल्या हाताने झालेलं आहे आणि हे गौरवाची गोष्ट आहे की सर्वात आधी ह्या ग्रामपंचायतनी हे विषय एक सर्व ग्रामपंचायत समोर एक विषय म्हणजे एक प्रश्नचिन्ह म्हणून समोर केलेला आहे। काय सांगाल? प्रश्नचिन्ह नाही, एक आदर्श निर्माण केलेला आहे पिटरी ग्रामपंचायत, येरला ग्रामपंचायतनी की कशा प्रकारे एक ग्रामपंचायतची जर जिज्ञासा असली तर कुठलीही वस्तू अशक्य नाही आहे। आज जिल्ह्याचा पहिला असा टर्फ ग्राउंड आणि त्यापैकी येरला ग्रामपंचायतची इन्कम अगर बघितली तर हे काम खूप मोठं त्यांनी केलेलं आहे। त्याकरता सर्वप्रथम ग्रामपंचायतच्या सर्व टीमला, कुंदाताई राऊत यांच्या मार्गदर्शनामध्ये जे त्यांनी काम केलेलं आहे त्याकरता खूप खूप कौतुक आणि त्यांचे खूप खूप अभिनंदन। ज्याप्रमाणे ह्या ग्राउंडसाठी मागील दिवशी आपण बघितलं असेल कशा प्रकारे ह्या ग्राउंडबद्दल ॲट्रॉसिटीपर्यंत केसेस लावले, सरपंच आमचे आहेत इथं बाजूला, सरपंचावर लागले, भरपूर गावकऱ्या मंडळींना खूप त्रास झालेला आहे। पण त्याही नंतर ग्रामपंचायत सरपंच थांबले नाही आणि ग्रामपंचायत टीमनी हे काम करून दाखवले आहे, जेणेकरून आज काळाची गरज आहे की युवकांना, मुलांना खेळण्याकरिता ग्राउंडची खूप
आवश्यकता असते. आपण भरपूर विकास कामे करत असतो, परंतु जे मुख्य काम आहे, कारण की शारीरिकदृष्ट्या मैदानी खेळ खेळण्याकरता आपल्याकडे जागा उपलब्ध नसल्यामुळे खूप काही मुलं फक्त मोबाईलमध्ये व्यस्त असतात. पण आज येरला ग्रामपंचायत सरपंचांनी ही जागा उपलब्ध करून दिली आणि ग्राउंड तयार करून दिला, त्याबद्दल त्यांच्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. भाऊ चांगलं खेळ